आलेली आहे। आरोपी भीमराव कांबळे दोषी आढळलेला आहे। खरं तर या घटनेनंतर महाराष्ट्रभरात संतापाची लाट उसळून आली होती। चिमुकलीवरती अत्याचार झाला होता, त्यानंतर हत्या करण्यात आलेली होती। त्याचे पडसाद राज्यभर पाहिले, ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं होतं आणि आता आरोपी भीमराव कांबळेला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी पुण्यामध्ये सुद्धा आंदोलन झालेलं होतं। अशी मागणी वारंवार होत होती आणि त्याच संदर्भात आता हा आज निकाल दिला जाणार आहे। निकाल काय दिला जातो याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। कोर्टाने तुर्तास आरोपी भीमराव कांबळेला दोषी ठरवलेला आहे। पीडितेच्या आईला कोर्टात रडू कोसळलेला आहे। धक्कादायक अशी बातमी समोर येते आहे। पीडितेच्या आईला कोर्टामध्ये रडू कोसळला आहे। नसरापूरमधील चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणी महत्त्वाची अपडेट आहे। आरोपी भीमराव कांबळे हा दोषी आढळलेला आहे। आता निकालाची प्रतीक्षा आहे। कोर्टाने आरोपी भीमराव कांबळेला दोषी ठरवलेला आहे। यामध्ये महत्त्वाचे गुन्हे नोंद आहेत। अत्याचार, त्यानंतर हत्या, खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। नसरापूरमधील चिमुकलीवरील अत्याचार झाला आणि त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज सुद्धा तपासण्यात आले। घटनास्थळावरती जाऊन पुन्हा एकदा व्यवस्थित तपासणी करण्यात आली होती। बरेच मुद्दे होते आणि त्यानंतर अखेर आता आज या संदर्भात कोर्टात घडामोडी वेगवान घडतायत। कोर्टाने आरोपी भीमराव कांबळेला दोषी ठरवलेला आहे। नसरापूरमधील चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणी ही अपडेट आहे। मात्र त्या ठिकाणी ज्यावेळी सुनावणी सुरू होती त्यावेळी त्याचे कुटुंबीय सुद्धा, चिमुकलीचे कुटुंबीय त्या ठिकाणी उपस्थित होते। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्यासोबत जोडलेत। चंद्रशेखरजी, आपण पाहतोय निकालाची प्रतीक्षा तर आहेच, मात्र कोर्टामध्ये त्या चिमुकलीचे कुटुंबीय सुद्धा उपस्थित होते आणि आईला रडू कोसळल्याची माहिती मिळाली। काय घडते नेमका कोर्टात? कारण खरं तर कोर्टानं आरोपीला बोलवून घेतलेलं आहे। कोर्टामध्ये आरोपी कोर्ट जे आहे ते आरोपीला सांगत आहे की तुझ्या हातून 2 गुन्हे घडलेले आहेत। त्या गुन्ह्यामध्ये फाशीची शिक्षा आहे। जर फाशी नको असेल तर अजन्म कारावास अशा या 2 शिक्षा त्यामध्ये आहेत। 1 मेला तू काय केलं, खरं तर 12 ते 3 या वेळेमध्ये तू काय केलं, तू स्वतःची सदविवेक बुद्धी घेऊन सांग, असं कोर्ट त्याला सांगत आहे। एकंदरीत या सगळ्या गुन्ह्यामध्ये आरोपी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा होईल असं जाणकारांचं मत आहे। कोर्टामध्ये सध्या आरोपी भीमराव कांबळे याला जे आहे कोर्ट बोलवून घेऊन या सगळ्या गोष्टीची माहिती देत आहे। आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं तर जे पीडिता आहे त्या पीडितेचे आई वडील मात्र ढसाढसा रडताना दिसत आहेत। एकंदरीत कोर्टामध्ये सध्या भावुक वातावरण आहे आणि आरोपी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षाच व्हावी अशी मागणी आहे ती सुरुवातीपासूनच आहे। परंतु आता काही क्षणामध्ये कोर्ट या संदर्भात काय निकाल देतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे। करण, मेला जी घटना घडली त्या संदर्भात विचारणा करण्यात आलेली होती आणि आता कोर्टातून निकाल येणार आहे। खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।